ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात। आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला तेच त्यांच्या स्मारकातून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल। तो प्रयत्न असा प्रयत्न नव्हे तर आम्ही पूर्ण ताकदीने 23 जानेवारीच्या आज पुढच्या म्हणजे 2026च्या हे स्मारक लोकांच्या चरणी हिंदू हृदय सम्राटांच्या मी फक्त शब्द नाही म्हणत पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी त्यांच्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा देणार असं स्मारक होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत। मी आपल्या माध्यमातून याही वेळेला जनतेला आवाहन केलेलं आहे, आजही करतो आहे की आता टप्पा 2चं काम सुरू होत असताना आराखडा पूर्ण तयार झालेला आहे, कुठे काय कसं येणार याची सुद्धा तयारी झालेली आहे। पण शिवसेना प्रमुखांनी आपल्या हयातीमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे। शिवसेना प्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे। आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी असतील, काही जुने फोटो असतील, काही भाषणं असतील किंवा काही पत्रकारांसुद्धा मी विनंती करतो की आपल्या दप्तरी काही त्या काळातल्या बातम्या असतील की ज्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना आहेत तर त्याचे फोटो किंवा बातम्या किंवा त्यांच्यावरती लिहिले गेलेले लेख हे कृपा करून आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते सुद्धा एक चांगलं मार्गदर्शनपर एक प्रदर्शन नाही मी म्हणत पण उद्बोधक असे एक ते साहित्य करेल। असो, आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। या टप्प्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेला मिळावी हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे। या निमित्ताने काही प्रश्न असले तर आपण विचारा, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। टप्पा 1 पूर्ण झालाय पण टप्पा 2 जो आहे तो अद्याप पूर्ण नाही आणि टेंडर प्रक्रिया टप्पा 1 आज पूर्ण झालेला आहे। टप्पा 1 पूर्ण झाल्याशिवाय 2 होऊ शकत नाही। टप्पा 2 आधी पूर्ण केला असतं तर मग टप्पा 1 कधी केला असतं। तरी सुद्धा अगदी काही टप्प्याटप्प्याची मॅच होणार नाहीये। हा टप्पा 1 आणि टप्पा 2 एक सेकंड एक मराठीचं पूर्ण करतो मग तुमच्याकडे येतो। भूमिपूजन तरुण सुद्धा उपस्थित होता। ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात। काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा ठीक आहे, मी त्यांच्या स्मारकाबद्दल बोलण्याची गरज नाही, मी याच म्हणतो। टप्पा 2 मध्ये चरित्रपट तुम्ही असणाऱ्या पूर्ण जीवनपट असेल तर कशा प्रकारची कल्पना आहे, काय काय असेल आता सगळी उत्सुकता तुमच्या मनामध्ये काय आहे, कशा प्रकारे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला तेच त्यांच्या स्मारकातून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल। अशी स्मारकं जी असतात त्या ठिकाणी अशा स्मारकांच्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन एखाद्या सगळं तर कशा प्रकारे सगळं म्हणून मी काय म्हटलं की त्याचं पूर्ण आरेखन तयार झालेलं आहे पण ते जर का मी आता तुमच्या समोर सादर केलं तर त्यातली उत्सुकता जाईल, त्याच्यामुळे काही काळ आपल्याला थांबावं लागेल। टप्पा 2 त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे। आता त्यातले काही बारकावे हे आम्ही आणखी निश्चित करतो। साहित्य म्हणजे त्यांच्याबद्दलचं बाळासाहेबांचं कार्य, फोटो, भाषणं खूप काही काय आमच्याकडे आहे। त्यांच्या काही वस्तू सुद्धा आहेत, त्या कशा मांडायच्या, कशा पद्धतीने मांडायच्या, लाइटिंग कसं असेल, या सगळ्या गोष्टी आता त्याच्यावरती काम सुरू आहे। आणि याच दरम्यान मी परत एकदा आपल्याकडे किंवा आपल्या माध्यमातून जनतेकडे काही त्यांच्याबद्दलच्या आठवणी असतील किंवा भाषणं असतील, लेख असतील तर ते आणून दिले तर आपण त्याचाही याच्यामध्ये जनतेसाठी उपयोग करू। बाळासाहेबांचा पुतळा असणार आहे की नाही संपूर्ण? मला असं वाटतं पुतळा असेल किंवा नसेल, केवळ पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही। तसा पुतळा तर आपण रिगलच्या इकडे उभारलेला आहेच, पण परत एकदा सांगतो बाळासाहेबांनी त्यांनी आपल्याला काय दिलं तेच हे स्मारक
देऊ शकेल अशा पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. व्यंगचित्र हे बाळासाहेबांचं सर्वात मोठं सामर्थ्य होतं. तर पुतळ्याऐवजी एखादं असं त्यांचं सुंदर व्यंगचित्र या सगळ्या सूचना आपण तुम्ही द्या, पण शिल्प करता येईल ना त्याचं एखादं व्यंगचित्राचं शिल्प. करू ना, जरा थांबा. म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना, हीच मला नाहीशी नाही करायची, म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नाही देते. सर, मौजूदा सरकार का दावा है कि उन्होंने स्मारक को बनाने में बड़ी भूमिका निभाई है, ऐसे में श्रेय जो है वो लेने का प्रयास करें, स्मारक का श्रेय किसे जाएगा, आपकी सरकार को या मौजूदा सरकार को? स्मारक का उद्घाटन होते समय जो सरकार रहेगी उसको. जनता को जाएगा. उद्धवजी, टप्पा 1चं जे काम पूर्ण झालं आहे, जनरली बघितलं तर स्मारक किंवा संग्रहालय याची इमारत असते, पण बरंचसं हे अंडरग्राऊंड आहे. तर ही संकल्पना कशी सुचली, कुठून ते सगळं तुम्हाला वाटलं? मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची आहे. याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते, त्याला लाईन ऑफ साईट मध्ये काही अडथळे येता कामा नये. समोर उभा राहिल्यानंतर ते दिसलं पाहिजे. आणि जर वास्तू एक तर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच, हे पहिलं आम्ही ठरवलंच होतं आणि लावूही शकत नाही, तसं कायदा पण आहे महापौर बंगल्याला. आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्या मध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने. मग बाजूला नुसत्या इमारती बांधणं आणि काही करणं त्याच्यापेक्षा मग ही जी जागा आहे परत मला झाडं तोडायची नव्हती. कारण झाडं तोडून ज्या शिवसेना प्रमुखांनी झाडांवरती प्रेम केलं, निसर्गावरती प्रेम केलं, त्यांचं स्मारक मी झाडं तोडून करू शकत नाही. म्हणून झाडंही तोडायची नव्हती. तर अशा वेळेला एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे भूमिगत. त्याच्यामुळे असं भूमिगत कार्य हे याच्या पुढे सुद्धा चालू आहे.